गृहलक्ष्मी सुखी तिथे सगळं घरदार सुखी, असं पूर्वीचे लोक नेहमी म्हणायचे की घरातल्या गृहलक्ष्मीला शिव्या देऊ नये, बोलू नये, रागवू नये. का तर घरातली गृहलक्ष्मी जर आनंदी राहिली, समाधानी राहिली, तर ती आपोआप सगळं घर सांभाळत असते. ती एकटी घराचा एक खांबी तंबू असते आणि तिच्या ह्याच्यावर हे सगळं घर तोललेलं असतं. ज्या दिवशी ती असंतुष्ट होईल, रागवेल, त्यावेळेला घरातली वातावरण सगळं बदलत जातं. म्हणून घरातली जी गृहलक्ष्मी आहे, जिला आपण लक्ष्मीची पदवी दिलेली आहे, ती सुखी राहायला पाहिजे, असं या कवितेत सांगितलंय. आणि आपले पूर्वापार, आपल्या भारतीय संस्कृतीसुद्धा तेच सांगितलंय की घरची जी सून आहे, घरची जी लक्ष्मी आहे, घरातली जी घर चालवणारी स्त्री आहे, तिला योग्य तिचा दर्जा, योग्य तिचा मान